Welcome back, students. We are learning chapter 7, Particulate Nature of Matter. Then, next point, what decides different states of matter? म्हणजे एखादा मॅटर आहे त्याच्या स्टेट्स म्हणजे एक सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस अशा 3 स्टेट्स तर आपल्याला माहिती आहेत. तर हे कोण डिसाईड करतं आहे सॉलिड, लिक्विड स्टेटमध्ये आहे किंवा गॅसियस स्टेटमध्ये आहे. तर लेट अस सी. The constituent particles of matter are held together through forces which are attractive in nature. आता जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात मॅटरचे, आता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल तुमच्या लक्षात असतील म्हणजे बेसिक युनिट की ज्याच्यापासून पूर्ण मॅटर तयार झालेला असेल, एखादा स्टोन असेल किंवा कोणताही सबस्टन्स असेल त्याचा तो एकदम कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे जर आपण त्याचं डिवायडेशन होऊ शकत नाही तो बेसिक युनिट आहे. तो आर हेल्ड टुगेदर थ्रू फोर्सेस, ते काय एकत्र बांधून ठेवलेले असतात एका फोर्सनी, विच आर अट्रॅक्टिव्ह इन नेचर, आणि तो जो फोर्स आहे तो कसा आहे, त्याचा नेचर कसा आहे, अट्रॅक्टिव्ह. दीज फोर्सेस आर कॉल्ड इंटर पार्टिकल अट्रॅक्शन्स, आणि त्याच फोर्सेसला आपण काय म्हणणार आहे, इंटर पार्टिकल अट्रॅक्शन. 2 पार्टिकल्स असतील आणि त्याच्यामधला जो फोर्स आहे त्याला म्हणायचं आहे इंटर पार्टिकल अट्रॅक्शन्स. The strength of these attractions depends on the nature of the substance and the interparticle distance. आता ही जी स्ट्रेंथ आहे ह्या पार्टिकल अट्रॅक्शनची ती कशावर डिपेंड असते, म्हणजे हे अट्रॅक्शनची जी स्ट्रेंथ आहे ती डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सबस्टन्स, सबस्टन्सचं नेचर काय आहे, अँड द इंटर पार्टिकल डिस्टन्स म्हणजे 2 पार्टिकल मध्ये डिस्टन्स किती, कमी आहे, जास्त आहे, मीडियम आहे, तर त्याच्यावरती डिपेंड असते त्याची स्ट्रेंथ, इंटर पार्टिकल अट्रॅक्शनची स्ट्रेंथ. इवन अ स्लाइट इन्क्रीजेस इन द डिस्टन्स डिक्रीजेस द इंटर पार्टिकल फोर्सेस ड्रास्टिकली. म्हणजे आता यामध्ये काय होतं, हे 2 इंटर पार्टिकल्स आहेत, ह्याच्यामधला डिस्टन्स थोडा जरी वाढला, स्लाइटली म्हणजे थोडासा जरी चेंज झाला तर काय होतं, याच्यामध्ये जो इंटर पार्टिकल फोर्स जो आहे तो ड्रास्टिकली काय होतो, डिक्रीज होत जातो. म्हणजे जर हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स इन्क्रीज झाला की जो इंटर पार्टिक्युलर फोर्स जो आहे तो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट, आवर सायंटिफिक हेरिटेज. Do you know that since ancient times people have been thinking about how far things could be broken down and what is matter made up of? म्हणजे कशा पद्धतीनं थिंग्स, वस्तू ब्रोकन होतात म्हणजे मोडतात किंवा तुटतात, अँड व्हॉट इज मॅटर मेड अप ऑफ, आणि ते कशा तयार होतात. आचार्य कनाद अँड एन्शियंट इंडियन फिलॉसॉफर. आता आचार्य कनाद हे कोण आहेत, फिलॉसॉफर आहेत, इंडियन फिलॉसॉफर. फर्स्ट स्पोक अबाउट द आयडिया ऑफ परमाणू. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं परमाणू विषयी. परमाणूलाच आपण काय म्हणतो आपल्या सायंटिफिक लँग्वेज मध्ये ॲटम. ही बिलीव्ड दॅट मॅटर इज मेड अप ऑफ टायनी इनविजिबल इटर्नल पार्टिकल्स कॉल्ड परमाणू. आता मॅटर कशापासून तयार झालेला आहे, एक टायनी म्हणजे एकदम छोटा पार्टिकल, अँड इनविजिबल म्हणजे ते आपल्याला दिसत नाही, इनविजिबल इटर्नल पार्टिकल, त्यालाच काय म्हणलंय, परमाणू. दिस आयडिया वॉज रिटन इन हिज वर्क कॉल्ड वैशाशिका सूत्राज. Let us explore how these attractions vary in different states. म्हणजे आपण पुढे पॉइंट मध्ये एक्सप्लेन केले की सॉलिड मध्ये हे जे अट्रॅक्शन आहे ते कसं आहे, लिक्विड मध्ये कशा पद्धतीने आणि गॅसियस मध्ये. तर फर्स्ट आहे सॉलिड स्टेट. हाऊ आर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हेल्ड टुगेदर इन सॉलिड्स. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल सॉलिड मध्ये कशा पद्धतीनं ते वर्क करतात किंवा ते अट्रॅक्शन कशा पद्धतीनं काम करतं. लेट अस फाइंड आउट. इथे एक ऍक्टिव्हिटी दिली, कलेक्ट अ फ्यू सॉलिड ऑब्जेक्ट
objects such as a piece of iron or an iron nail, a piece of rock salt, a stone, a piece of wood, a key, and a piece of aluminum. इथे तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवले आयरन नेल, रॉक साल्ट, स्टोन, वुडन ब्लॉक, की अँड पीस ऑफ अल्युमिनियम. ऑब्झर्व देअर शेप्स अँड साईज. तर याचा शेप साईज ऑब्झर्व करायचा आहे. ट्राय हॅमरिंग देम. हॅमरिंग म्हणजे काय करायचं का हातोड्याने त्याला हॅमर करायचं आहे. In which of the above 6 objects do you think particles are strongly held together? आता हे 6 ऑब्जेक्ट्सचे ऑब्झर्वेशन इथं दिलेलं आहे. You must have noticed that all these objects are solids. आता हे सगळे ऑब्जेक्ट्स कसे आहेत? सॉलिड्स आहेत. They have definite shape and value. त्यांना एक डेफिनाइट शेप आणि व्हॅल्यूम आहे. This is due to the fact that in solids the particles are tightly packed and the interparticle attractions are very strong. आता सॉलिड जे मॅटर असतं किंवा सॉलिड सबस्टन्स असतो त्याच्यामध्ये डेफिनेट शेप आणि व्हॅल्यूम असतो. तर हे कशामुळे असतं की त्याच्यामध्ये असे काय फॅक्ट आहे सॉलिडमध्ये की त्याच्यामुळे त्यांचा शेप आणि व्हॅल्यूम डेफिनेट आहे. तर ते जे पार्टिकल्स आहेत ते कसे टाईटली पॅक्ड आहेत. सॉलिड मधले जे पार्टिकल्स असतात ते टाईटली पॅक्ड असतात अँड द इंटर पार्टिकल अट्रॅक्शन्स आर व्हेरी स्ट्रॉंग. हे जे इंटर पार्टिकल अट्रॅक्शन आहे कसं आहे? स्ट्रॉंग आहे. These strong forces of attraction hold the particles in fixed positions, preventing them from moving freely. आता हे जे स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे काय करतं? पार्टिकलला एकदम टाईटली होल्ड करतं म्हणजे धरून ठेवतो फिक्स्ड पोझिशनला. एका फिक्स्ड पोझिशनला टाईटली पकडून ठेवते. प्रिव्हेंटिंग म्हणजे प्रतिरोध करते, विरोध करते की त्यांना त्यामुळे ते फ्रीली मूव्ह करू शकत नाहीत. द पार्टिकल्स कॅन ओनली मूव्ह टू अँड फ्रो अबाउट देअर पोझिशन्स. म्हणजे सॉलिड सबस्टन्स मधले जे पार्टिकल्स आहेत ते काय त्याच्या पोझिशनलाच काय होऊ शकतात? थोडेसे मूव्ह होऊ शकतात. म्हणजेच काय होतात? फक्त व्हायब्रेट किंवा ऑसिलेट होतात. बट कॅनॉट मूव्ह पास्ट इच अदर. म्हणजे एकमेकांपासून असे लांबच्या अंतरावर जाऊ शकत नाहीत कारण की त्यांच्यामधला जो फोर्स आहे इंटर पार्टिकल अट्रॅक्शन जे आहे ते कसं आहे? स्ट्रॉंग आहे. हिअर इज अ क्वेश्चन. In the solid state, is there any way to move these particles apart? म्हणजे आपण असं कोणते एखादा मार्ग आहे किंवा असं काय करू शकतो का ज्याच्यापासून ते पार्टिकल मूव्ह होऊ शकतील? When solids are heated, जर आपण सॉलिडला हिट केलं तर their particles vibrate more vigorously. Vigorously म्हणजे जास्त इंटेन्सिव्हली तीव्रपणे काय होतात? ते पार्टिकल व्हायब्रेट व्हायला लागतात. A stage is reached when these vibrations become so vigorous. ते अशा स्टेजला पोचतात म्हणजे जर आपण हिट देतच राहिलो तर ते जे व्हायब्रेशन आहे ते अशा स्टेजला पोचतं म्हणजे सो विगरसली म्हणजे फारच अगदी तीव्रपणे जास्त फोर्सनी दॅट द पार्टिकल स्टार्ट लिव्हिंग देअर रिस्पेक्टिव्ह पोझिशन. मग ते पार्टिकल काय करतात की त्यांची रिस्पेक्टिव्ह पोझिशन म्हणजे ज्या पोझिशनला आहे ती पोझिशन सोडायला सुरुवात करतात. म्हणजे आपण त्यांना जास्त प्रमाणात जसजशी आपण हिट देऊ आणि हिट वाढवत जाऊ तर ते पार्टिकल व्हायब्रेट होत राहतात आणि व्हायब्रेट होत होत पुन्हा ते त्यांचे रिस्पेक्टिव्ह म्हणजे ज्या पोझिशनला ते आहेत ते सोडतात. द इनर सॉरी द interparticle forces of attraction get weakened and the solid gets converted into the liquid state. त्याच्यामधलं जे इंटरपार्टिकल अट्रॅक्शन जे आहे ते वीक होत जातं हिट दिल्यामुळं आणि हा जो सॉलिड सबस्टन्स आहे तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होण्यास सुरुवात होते. द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन्स इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ द सॉलिड. म्हणजे तुम्ही एखादा सॉलिड सबस्टन्स घेतलाय फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आईस घेतला असेल तर ज्या टेम्परेचरला हे जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामधला इंटरपर्टिक्युलर फोर्स जो आहे तो
वीक होत जाणार, कमी कमी होत जाणार आणि तो सबस्टन्स लिक्विड होण्यास सुरुवात होते किंवा तो ज्या टेम्परेचरला लिक्विड होतो तर ते जे टेम्परेचर आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट ऑफ द सॉलिड. म्हणजे त्या सबस्टन्सचा तो काय झाला मेल्टिंग पॉइंट झाला. ते जे टेम्परेचर आहे ते तुम्हाला डायग्राम मध्ये इथे दिलेलं आहे. हा सॉलिड सबस्टन्स आहे. आता ह्या सॉलिड सबस्टन्सला हीट दिल्यानंतर पार्टिकल विथ इन्क्रीज व्हायब्रेशन, हे जे अराउंडला दिलेले लाईन्स आहेत हे काय पार्टिकल व्हायब्रेट होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्यावेळी ह्याची इंटेन्सिटी वाढते म्हणजे हे विगरसली व्हायब्रेट व्हायला लागतात त्यावेळी हे लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे हे दोन पार्टिकल याच्यामध्ये काय स्पेस इन्क्रीज होत चालले, डिस्टन्स इन्क्रीज होत चाललेला आहे. The minimum temperature at which a solid melts to become a liquid at the atmospheric pressure is called a melting point. म्हणजे तो मेल्टिंग पॉइंट आहे की ज्या टेम्परेचरला ज्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वेळेला जे सॉलिड सबस्टन्स आहे तो ज्या एका पॉइंटला टेम्परेचरला एका पॉइंटला लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो त्याला त्या सबस्टन्सचा मेल्टिंग पॉइंट म्हणलं जातं. Generally, in a liquid state, particles are somewhat further away from each other as compared to those in solid state. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये पार्टिकल जे असतात ते एकमेकाशी जास्त म्हणजे त्या पार्टिकलमध्ये डिस्टन्स नसतं, पण लिक्विड स्टेटमध्ये हेच पार्टिकल मधलं डिस्टन्स जे आहे ते थोडंसं इन्क्रीज झालेलं असतं. Ice is an exception. Its particles are further apart than those in water. Some solids have weak interparticle forces of attraction, so their melting points are low. म्हणजे ज्या सॉलिडमध्ये इंटरपार्टिकल फोर्स वीक असेल तर त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा असणार लो असणार, कारण की त्याच्यामध्ये इंटरपार्टिक्युलर फोर्स लो असल्यामुळे तो लगेच मेल्ट होणार. While others have strong attractive force and have high melting points. आणि ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तर त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा असणार आहे हाय. Some example of solids and their melting points are shown in table 7.1. आता फर्स्ट दिलेलं आहे आईस 0 डिग्री सेल्सिअस, देन युरिया 133 डिग्री सेल्सिअस, देन आयरन 1538 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट पॉइंट लिक्विड स्टेट. आता आपण सॉलिड स्टेट पाहिले, आता लिक्विड स्टेट. लेट अस ट्राय अँड फाइंड आउट. Take 3 clean and dry container of different shapes, label A, B and C. 3 कंटेनर्स घ्यायचे डिफरंट शेपचे आणि त्यांना ABC असं लेबल करायचं आहे. मार्क द 200 ml लेवल इन इच कंटेनर युजिंग अ मार्कर और बाय पास्टिंग अ थिन स्ट्रीप ऑफ पेपर. आणि त्या प्रत्येक कंटेनरवर 200 ml चे मार्किंग करून घ्यायचं आहे. Fill container A with water up to the marked level. Carefully transfer the water from container A to container B without spilling and observe the shape and level of the water. आता कंटेनर A आहे, ह्याच्यामध्ये आपण 200 ml वॉटर घेतलेलं आहे आणि ऑलरेडी आपण आधी इथं मार्किंग करून ठेवलेलंच आहे 200 ml चं. त्याच्यानंतर काय करायचंय, पहिल्यांदा फर्स्ट कंटेनर ए मध्ये वॉटर घ्यायचंय करेक्ट 200 ml आणि नंतर हे ह्या ए कंटेनर मधून बी कंटेनर मध्ये ट्रान्सफर करायचंय. म्हणजे सांडायचं नाही अजिबात, व्यवस्थित केअरफुली ट्रान्सफर करायचंय. नंतर त्या ऑब्झर्वेशन घ्यायचंय. Now transfer the same water from container B to container C carefully and observe the shape and its level again. त्याच्यानंतर काय करायचं, कंटेनर बी मधलं वॉटर कंटेनर सी मध्ये घ्यायचंय आणि त्यावेळी पण त्या वॉटरची लेवल बघायची आणि त्याचा शेप ऑब्झर्व करायचा आहे. ज्यावेळी ए मधून बी मध्ये आपण ट्रान्सफर केलं तर त्यावेळी पण त्याची
लेवल बघायचे, कारण की आपण 200 ml लेवलला मार्किंग करून ठेवलेलं आहे. आणि देन त्या वॉटरचा शेप ऑब्झर्व करायचा. आता तुम्हाला या ठिकाणी वॉटरचा शेप जसा कंटेनरचा शेप आहे त्या पद्धतीनं तुम्हाला वॉटरचा शेप दिसतोय. परंतु जे वॉटर आपण 200 ml घेतलेलं आहे मार्किंगला, सेम तेच 200 ml पर्यंत वॉटर आहे. फक्त वॉटरचा काय बदललाय, शेप बदललाय. You will notice that the water takes the shape of the container into which it is poured. म्हणजे ज्या कंटेनर मध्ये आपण वॉटर घेतोय त्या कंटेनरचा शेप काय होतोय, वॉटरला मिळतोय. So we can say that the liquids do not have a fixed shape. म्हणजे आपल्या काय ऑब्झर्वेशन मध्ये आलं की लिक्विडला एक फिक्स शेप नाही. And take the shape of the container they are kept in. आणि लिक्विड काय करतात, ज्या कंटेनर मध्ये असतात त्या कंटेनरचा शेप त्यांना मिळतो. This happens because the particle of the liquids are free to move. आता हे कशामुळे होतं, कारण की लिक्विड मधले जे पार्टिकल्स आहेत ते काय ते फ्री असतात, मूव्ह करू शकतात. In all three containers, the water level remains at 200 ml. आता हे जे 3 कंटेनर होते, ह्या 3 कंटेनर मध्ये जी वॉटरची लेवल होती 200 ml ती तेवढी राहिलेली आहे. अँड नो चेंज इन व्हॅल्यूम इज ऑब्झर्व्ड. त्या वॉटरच्या व्हॅल्यूम मध्ये चेंज झालेला नाही. हेन्स वी कॅन से दॅट लिक्विड हॅव अ डेफिनाइट व्हॅल्यू. आता लिक्विड मध्ये काय डेफिनाइट व्हॅल्यूम आहे, बट लिक्विड डझंट हॅव डेफिनाइट शेप. However, if a container is not clean, some water may stick to its walls, causing the water level in the next container to be slightly less than 200 ml after pouring. म्हणजे यातला एखादा कंटेनर जर खराब असेल, स्टिकी असेल, तर त्याच्या वॉलला इथं काय होईल, वॉटर स्टिक झालं असेल तरच 200 लेवल पेक्षा थोडीशी खाली वॉटरची लेवल आपल्याला दिसेल. नाहीतर जेवढं 200 ml आपण वॉटर घेतलेलं आहे आणि कंटेनर जर क्लीन असेल तर वॉटर लेवल मध्ये फरक होणार नाही. Activity 7.4 shows that the particles of liquid can move freely but only within a limited space. म्हणजे आपण जी ऍक्टिव्हिटी केली त्याच्यामध्ये आपल्या काय लक्षात आलं, पार्टिकल मूव्ह करतात पण विदिन अ लिमिटेड प्लेस, एका लिमिटेड स्पेस पुरतेच. Therefore, we can infer that liquid have no fixed shape but have a fixed value. म्हणजे आपल्याला काय ऑब्झर्वेशन मध्ये आलं, आपण काय कन्फर्म केलं की लिक्विडला नो फिक्स्ड शेप, फिक्स शेप नाही, अँड बट हॅव फिक्स्ड व्हॅल्यू. लिक्विडचा व्हॅल्यूम जो आहे तो फिक्स आहे. लेट अस नाऊ कम्पेअर इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इन लिक्विड्स अँड सॉलिड्स. आता सॉलिड्स मध्ये आपण पाहिलं इंटरपार्टिक्युलर फोर्सेस कसे स्ट्रॉंग आहे. आता इथं कम्पेअर करायचंय की लिक्विड मध्ये हा इंटरपार्टिक्युलर फोर्सेस ऍज कम्पेअर टू सॉलिडच्या कसा आहे. टेक सम वॉटर इन अ शॉलो व्हेसल अँड ट्राय टू मूव्ह युअर फिंगर थ्रू इट. इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं एक व्हेसल घ्यायचंय, त्याच्यामध्ये वॉटर आणि फिंगर याच्यामधून फिरवायचे. आर यू एबल टू मूव्ह युअर फिंगर थ्रू द वॉटर. तुम्ही वॉटर मधून फिंगर फिरवू शकता का? You can move your finger through water without breaking or cutting it permanently, which cannot be done in the case of solids. तर येस, तुम्ही वॉटर मधून फिंगर राउंड करू शकता, फिरवू शकता, विदाउट ब्रेकिंग और कटिंग परमनंटली. म्हणजे तुम्ही जर वॉटर मधून फिंगर असा फिरवायला लागला तर काय होणार, थोड्या वेळासाठी जोपर्यंत तुमची फिंगर आहे तोपर्यंत वॉटर जे आहे ते असे डिवाइड दिसणार तुम्हाला. पण जशी तुमची फिंगर पुढे पुढे येईल तस तसं ते वॉटर काय होणार आहे, पुन्हा मिक्स होणार आहे. बट सॉलिड मध्ये असं होणार नाही. When you try this, you are temporarily displacing water. म्हणजे टेम्पररी काय होतं, वॉटर डिस्प्लेस होतं. म्हणजे त्या ठिकाणी जिथं तुमची फिंगर आहे तिथं त्याच्या फिंगरच्या पुढे मागे वॉटर आहे. As soon as you remove your finger, the position of the water is restored.
म्हणजे वॉटरची पोझिशन रिस्टोर होते ज्यावेळी तुमची फिंगर रिमूव्ह होते. वी कॅन से दॅट इन लिक्विड्स द इंटरपार्टिकल अट्रॅक्शन्स आर स्लाइटली वीकर दॅन इन सॉलिड्स. आता सॉलिड्समध्ये इंटरपार्टिकल अट्रॅक्शन कसं आहे, स्ट्रॉंग आहे, पण लिक्विडमध्ये ॲज कम्पेअर टू सॉलिड ते कसं आहे, स्लाइटली वीक आहे, बट स्टील स्ट्रॉंग इनफ टू कीप द पार्टिकल्स क्लोज टुगेदर. पण तितकं स्ट्रॉंग आहे जेवढं की पार्टिकल एका ठिकाणी राहतील, क्लोज होतील, फ्रीली मूव्ह होणार नाहीत, लाईक एअर. पण ॲज कम्पेअर टू सॉलिड इंटरपार्टिक्युलर अट्रॅक्शन जे आहे ते लिक्विडच्या पार्टिकलमध्ये कसं असणार आहे, वीक आहे, स्लाइटली वीक. रिकॉल क्युरियोसिटी ग्रेड 6 चॅप्टर टेम्परेचर अँड इट्स मेजरमेंट वेअर यू ऑब्झर्व्ड द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर. तर टेम्परेचर अँड इट्स मेजरमेंट मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर. वेन अ लिक्विड इज हिटेड, ज्यावेळी आपण लिक्विड हीट करतो, अ स्टेज कम्स वेन इट स्टार्ट्स बॉइलिंग. मग अशी स्टेज येते की त्या स्टेजला काय होतं, लिक्विड बॉईल व्हायला लागतो, बॉईल होण्यासाठी सुरू होतं, स्टार्ट होतं. द टेम्परेचर ॲट विच अ लिक्विड बॉइल्स अँड टर्न्स इनटू व्हेपर ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड अ बॉइलिंग पॉइंट. म्हणजे असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला लिक्विड कशामध्ये कन्वर्ट होतं, वेपरमध्ये होतं, ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. तर त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहे, बॉइलिंग पॉइंट. त्या लिक्विडचा तो काय असणार आहे, बॉइलिंग पॉइंट. द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स बिकम्स सो विगरस दॅट दे मूव्ह अपार्ट फ्रॉम इच अदर. ते पार्टिकल जे आहेत त्या लिक्विडमध्ये जे असलं ते काय होतं, सो विगरस म्हणजे एकदम तीव्रपणे काय होतात, मूव्ह करायला सुरुवात होतात आणि एकमेकांपासून अपार्ट होतात, लांब होतात. रिझल्टिंग इन अ डिक्रीज इन द इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि मग त्याचा रिझल्ट कशामध्ये होतो की इंटरपार्टिकल फोर्स जे आहे ते अट्रॅक्शन जे आहे ते दोन पार्टिकल मधलं काय होतं, कमी होतं. इव्हेंच्युअली द constituent particles can escape from the liquid state. The liquid is converted into vapor or the gaseous state. आणि त्याच पद्धतीने काय होतं, लिक्विड कशामध्ये कन्वर्ट होतं, वेपर मध्ये, म्हणजेच कशामध्ये, गॅसियस स्टेट मध्ये कन्वर्ट होते. At the boiling point, the formation of vapor is very fast and occurs not only at the surface but also within the liquid. ज्यावेळी बॉइलिंग पॉइंटच्या जवळ येतं टेम्परेचर, म्हणजे ज्या टेम्परेचरला लिक्विडचं व्हेपरमध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळी खूप फास्ट ती प्रोसेस होत असते आणि ते फक्त सरफेसलाच होत नाही तर पूर्ण लिक्विडमध्ये व्हेपरमध्ये होण्याचं कन्व्हर्जन सुरू असतं. दिस प्रोसेस इज ऑब्झर्वड ॲज बबल फॉर्मेशन इन द लिक्विड. जेव्हा लिक्विडमध्ये बबल फॉर्मेशन होण्यास सुरुवात होते त्यावेळी ही प्रोसेस होत असते. However, vapor formation occurs at all temperatures, even below the boiling point. Vapor formation व्हायला म्हणजे प्रत्येक टेम्परेचरला वेपर फॉर्मेशन होऊ शकतं, पण म्हणजेच बिलो बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंटच्या खाली जे टेम्परेचर येईल त्या टेम्परेचर पासूनच वेपर फॉर्मेशनला सुरुवात होते. दो स्लोली अँड ओनली ॲट द सरफेस. म्हणजे हळूहळू परत नंतर ते सरफेस कडून म्हणजे ॲट द सरफेस लेवलला होत असतं, कसं, स्लोली. दिस स्लोअर प्रोसेस इज नोन ॲज इव्हॅपोरेशन. मग ही जी प्रोसेस स्लो होत असते म्हणजे ज्यावेळी तुम्ही लिक्विडला हीट करायला सुरुवात करता म्हणजे जसं त्याचं टेम्परेचर वाढत जाईल तसं काय होतं, हळूहळू त्याचं जी लिक्विड आहे त्या लिक्विडचं व्हेपरमध्ये कन्व्हर्जन होण्यास सुरुवात होते. अबाउट विच यू हॅव लर्न्ड इन अर्लियर grades. Let us see gaseous state. Do gases also have a fixed value? आता गॅसेसला पण फिक्स्ड व्हॅल्यू आहे का? Let us investigate. Take two transparent gas jars or glass tumblers and mark them A and B. Be careful while burning an essence stick. इथं तुम्हाला इसेन्स स्टिक बर्न करताना काळजी घ्यायची, तुझी इन्स्ट्रक्शन दिलेली. तुम्हाला काय करायचंय, दोन जार घ्यायचे
गॅस जार आणि त्याला काय करायचंय किंवा टम्बलर्स तुम्ही घेऊ शकता आणि A and B असं मार्किंग करायचंय. देन क्रिएट सम स्मोक बाय बर्निंग अँड इसेन्स स्टिक आणि काय करायचंय तुम्हाला स्मोक क्रिएट करायचंय. होल्ड द गॅस जार A upside down over the smoke म्हणजे असा एखादा गॅस जार आहे तो काय करायचा आहे त्या स्मोक वर असा पकडायचा आहे म्हणजे जेणेकरून ती जी स्मोक आहे ती पूर्ण त्या जार मध्ये जाईल. द गॅस जार शुड ट्रॅप द स्मोक इनसाइड म्हणजे पूर्ण भरला पाहिजे हा गॅस जार. टर्न इट ओव्हर अँड कव्हर इट विथ अ ग्लास प्लेट ज्यावेळी पूर्ण त्याच्यामध्ये स्मोक येईल त्यावेळी एका ग्लास प्लेटनं तो काय करायचा आहे क्लोज करून टाकायचा. Hold another gas jar B upside down and gently place it over the glass plate covering the gas jar. इथे तुम्हाला पिक्चर दिलाय पहिल्यांदा काय केलंय कलेक्टिंग स्मोक आपण इथं स्मोक कलेक्ट केलेले गॅस जार मध्ये देन कव्हरिंग द गॅस जार विथ अ ग्लास प्लेट ही ती ग्लास प्लेट आहे पूर्ण कव्हर केलेलं आहे. देन नेक्स्ट काय करायचंय की हा जो पहिला जार आहे ए की ज्याच्यामध्ये काय स्मोक आहे त्याच्यावरती दुसरा हा एम्प्टी बी जार जो आहे तो काय करायचा आहे म्हणजे पहिला जार जो आपण असा ठेवणार त्याच्यावरती प्लेट आहे दुसरा जार जो काय करायचा आहे त्याच्यावरती असा उलटा ठेवायचा पण त्याचा जे जार आहे तो ओपन पाहिजे क्लोज नाही केला पाहिजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे ही ग्लास प्लेट असणार आहे. आणि देन काय करायचं ही ग्लास प्लेट काय करायची रिमूव्ह करायची हळूच इथून रिमूव्ह करून टाकायची. Remove the glass plate slowly and ensure that both gas jars are close enough and there is no gap for smoke to escape. म्हणजे काळजी घ्यायची की ज्यावेळी आपण हे ग्लास प्लेट रिमूव्ह करू त्यावेळी हा जो गॅस आहे तो इथून बाहेर नाही पडला पाहिजे व्यवस्थित जार असे एकमेकांच्या दोन्ही जे जार आहेत ते असे जुळले पाहिजे तिथून ओपनिंग नाही राहिलं पाहिजे. ऑब्झर्व हाऊ द स्मोक स्प्रेड्स इनसाइड द गॅस जार बी मग त्यानंतर तुम्ही ऑब्झर्व काय करायचंय की ए गॅस मध्ये काय स्मोक आहे ती कशा पद्धतीनं गॅस जार बी मध्ये ती स्मोक जे आहे ते स्प्रेड होती. द स्मोक फिल्स द एंटायर स्पेस इन द गॅस जार बी आता डायग्राम मध्ये दिले तुम्ही इथं आपल्याला पूर्ण हा जो गॅस जार आहे तो बी आहे तो एम्प्टी दिसतोय क्लीन दिसतोय क्लिअर आणि जर आपण इकडे बघितलं तर यातली जो स्मोक आहे तो पूर्ण जार बी मध्ये गेलाय आणि स्मोकनं काय केलंय एंटायर स्पेस जी आहे ती ऑक्युपाय केलेली आहे. Indicating that gases do not have a fixed volume and tend to occupy the entire available space. आता याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं की गॅसला काय एक फिक्स्ड व्हॅल्यूम नाही आणि गॅस मध्ये काय होतं तो पूर्ण एंटायर व्हॅल्यूम काय करतो ऑक्युपाय करतो. Like liquids, they also acquire the shape of the vessel they are in. लिक्विड काय करतात ज्या कंटेनर मध्ये असतात किंवा ज्या व्हेसल मध्ये असतात त्याचा शेप ते घेतात तसंच गॅसेस स्टेट मध्ये काय होतं गॅसेस सुद्धा काय करतात जो शेप कंटेनरचा आहे तोच त्यांना मिळतो. This illustrates that the particles in gases move freely in all directions and the interparticle attraction are negligible. आता हे जे गॅसेस स्टेट म्हणजे गॅसेस स्टेट मध्ये जे पार्टिकल्स आहेत हे इंटरपार्टिकल काय होतात ऑल डिरेक्शनने मूव्ह करतात ऑल डिरेक्शननी आणि त्यांच्यामधले जे इंटरपार्टिकल अट्रॅक्शन जे आहे ते कसं आहे निग्लिजिबल आहे म्हणजे खूपच कमी. ॲज अ रिझल्ट गॅसेस डू नॉट हॅव अ फिक्स्ड शेप अँड व्हॅल्यू तर गॅसला फिक्स्ड शेप पण नाही आणि व्हॅल्यूम पण नाही. सॉलिड मध्ये आपण बघितलं सॉलिड मध्ये शेप आहे प्लस व्हॅल्यूम आहे लिक्विड मध्ये फिक्स्ड शेप नाही पण व्हॅल्यूम आहे आणि गॅसेस मध्ये फिक्स्ड शेप आणि व्हॅल्यूम दोन्ही नाही. In this activity, smoke is used to represent the gaseous state. यामध्ये आपण smoke as a gaseous state represent करण्यासाठी वापरला. The tiny particles of smoke suspended in the air are constantly hit by invisible particle of gases and their movement helps us observe the motion of gas particles. The activity can also be demonstrated by using iodine vapor instead of smoke from incense stick. या ठिकाणी आपण iodine वेपरचा पण यूज करू शकतो. Iodine vapor can be obtained by placing some solid iodine in a closed gas jar for some time
ॲज शोन इन फिगर. इथं फिगर मध्ये दाखवलंय. इथं आपण या पद्धतीनं आयोडीन घेऊ शकतो असं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ते गॅसेस मध्ये कन्वर्ट होईल त्यावेळी एक जार आपण त्याच्यावरती ठेवणार आहे आणि जी ग्लास प्लेट आहे ती रिमूव्ह करणार. ग्लास प्लेट रिमूव्ह केल्यानंतर सपोज हा जार ए आहे आणि हा बी आहे, तर ए जार मधून बी जार मध्ये आपल्याला वेपर्स सगळे म्हणजे गॅसेस स्टेट पूर्ण ऑक्युपाय केलेले आहे जार बी पण. तर दोन्ही एक्सपेरिमेंट केला त्याच्या ऑब्झर्वेशन मध्ये आपल्या काय लक्षात आलं, गॅसेस स्टेटला नो डेफिनाइट शेप अँड व्हॅल्यू. बोथ लिक्विड्स अँड गॅसेस फ्लो अँड डू नॉट रिटेन अ फिक्स्ड शेप. म्हणजे लिक्विड अँड गॅसेस हे काय करतात, फ्लो होतात अँड डू नॉट रिटेन फिक्स्ड शेप. ते फिक्स्ड शेप मध्ये येत नाहीत. These properties distinguish them from solids and classify them as fluids. Distinguish म्हणजे वेगळं करतं, म्हणजे ती वेगळी प्रॉपर्टी म्हणजे लिक्विड आणि गॅसेस त्यामुळे सॉलिड पासून वेगळे आहेत आणि ते क्लासिफाय केले जातात ॲज फ्लुइड्स. फ्लुइड्स म्हणून म्हणजे ॲज अ फ्लुइड्स लिक्विड आणि गॅसेस स्टेट आहे. सॉलिड्सला कसं आहे, डेफिनाइट व्हॉल्यूम आहे, डेफिनाइट शेप आहे. आणि लिक्विड आणि गॅस जे आहेत हे कशा ते फ्लो होतात आणि दे डू नॉट रिटर्न अ फिक्स्ड शेप. आता मॅटर किंवा सबस्टन्सच्या आपण 3 स्टेजेस बघितल्या, त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस.